शुभ सकाळ मित्रांनो, सायमे सकाळ. आजचा आमचा दिवस तिसरा. आता आम्ही इथून प्रस्थान करत आहोत. आजचा आमचा हॉल ट्रायल घोटी कसारा घाटाच्या पायथ्याशी. आपले पाटील साहेब, काल त्यांचा बड्डे होता. पाटील साहेब, ओम साईराम. ओम साईराम. आणि मित्रांनो सॉरी, काल आम्हाला व्हिडिओची सांगता नाही करता आली, कारण की काल खूप थंडी होती. तर आम्ही जस्ट जेवलो, खूप थकलो होतो, तर आम्ही सरळ झोपून गेलो. आज सकाळ सकाळ उठलो. तर आता सकाळ सकाळ आता आम्ही 3:30ला उठलो आहे, पण आता 1 तास झाला आहे. तर 4:30 वाजता आम्ही निघतो आहे. ओके, बोला ओम साईराम. ओम साईराम. हां, आमचे जशराज बंधू या. आमचे जशराज बंधू काल हे पण खूप चालून चालून थकले होते. एकदम ग्लो झाला बघा फेस, एकदम असं वाटतंय आम्ही पदयात्री आहोत. अजिबात नाही. ये सब क्रीम का कमाल है. क्रीमची कमाल आहे. आमचे डॉक्टर बाबा पण इथे आहेत. चलता फिरता डॉक्टर. चलता फिरता डॉक्टर. हे हँड किट घेऊन फिरतात. हे आमचे चालते फिरते डॉक्टर आहे. आमचा एक 24/7 कॉल सेंटर पण आहे. तुम्हाला थोड्या वेळात त्याचे इंट्रोडक्शन करून देतो. सूरज नाव आहे. सूरज. हो, आणि आमचे पाटील साहेब सगळ्या प्रश्नांवर तत्पर उत्तर देणारे आमचे पाटील साहेब आहेत. तर आता आम्ही इथून निघतोय. ठीक आहे. तर आता आज संध्याकाळी आम्ही घोटीच्या पायथ्याशी असू, कसारा घाटामध्ये. ओके. मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय मोर्या. जय महादेव. जय श्रीराम. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही इथून आमच्या पदयात्रेला दिवस तिसरा आम्ही सुरू करत आहोत. हो कांदलबाई, हे आमचे कांदलबाई. आमच्या विरारमध्ये यांचा फुल धबधबा आहे, जडेजा मोटर्सच्या नावाने. फुल कधीही लागला आपल्याला मोटर्सचे रिलेटेड काही गोष्टी, तर प्लीज कॉन्टॅक्ट जडेजा मोटर्स विरार. मित्रांनो सुरुवात तर केली आहे, पण खूप थंडी आहे इथे बाहेर. सगळेजण जॅकेट टोपी घालून निघालेत. बघा, सगळे टोप्या वगैरे घालून आहेत. हे आमचे संतोष भाऊ, नाला सोपाऱ्याचे किंग. साईराम साईराम साईराम. मस्त थंड असं वातावरण आहे. साईराम मित्रांनो, 1.5 तासाच्या प्रवासानंतर आता क्षणभर विश्रांतीसाठी आम्ही थांबलो आहोत. सगळे चहा पितात आहे, आणि आमच्यासोबत बघा 2 श्वान पण आहेत. ते पण आमच्यासोबत चहाचे आणि बिस्किटांची मजा घेत आहेत. रा ओ रविबाई बघा, रवी दादा बघा आमचे श्वानला बिस्किट देतात आहे. बघा, हे बघा, हा चाय पिणारा माणूस आहे ना. हा चाय पिणारा माणूस. हाच तो चाय पिणारा माणूस. हाच एवढी चहा पितोय ना, हे विचारू नका. म्हणजे दा काय थकलायस की काय? अजिबात नाही ना. साईराम 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 साईराम. आमचे भजनाचे अध्यक्ष एकदम बोराडे काका फुल फॉर्म मध्ये आहेत. हा ऐकत नाही कोणाचं. हा बघा बाहेरचा नजारा. बाकी पदयात्री पण येतात. साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हो साईत जडला. साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हो साईत जडला. कसा भेटेल हा देवाला, साई पालखीचा आला बहाना. फक्त पोचलो बाबा एकदाच. तिसरा दिवस, पहिला हॉल्ट.
नाश्त्याचा हॉल्ट हिंदुस्तान पेट्रोल बंक. हॅलो बाबा, जरा बरं वाटतंय. असं वाटतं मिळालं बाबा, आपली मंजिल आली. आता मस्त निवांत आराम करायचा आहे. बघा साईराम साईराम साईराम. बघा सगळे आराम करायला लागले. खूप ऊन बघाल तर खूपच कडक आहे. प्रमाणाबाहेर ऊन कडक आहे. आता तुम्हाला ना आमचे एक पदयात्री आहेत, त्यांच्याशी तुम्हाला गाठभेट करून देतो. बघा ह्या माणसाची, हे आमचे विश्वंभर त्रिपाठी, ह्या माणसाची साई भक्ती एवढी आहे की खरंच ह्यांना मानलं पाहिजे. सकाळपासून 4 वाजल्यापासून आम्ही पदयात्रा सुरू केली आहे. हा माणूस कमीत कमीत 15 ते 20 वेळा लूज मोशनमुळे त्रस्त झाला आहे, पण ह्या व्यक्तीने आपली हिंमत काय हरली नाही. आणि हीच खरी आपली साई भक्ती आहे, जेणेकरून कुठल्याही पदयात्रेमध्ये व्यस्त येणार नाही अशी या माणसाची जिद्द आहे. हे ORS पितोय आणि चालतोय. जे खरं हे साई भक्ती आहे. बाबा यांच्या मागे असाच आशीर्वाद असू द्या, हेच तुमच्या चरणी सदिच्छा आणि इच्छा. आणि बघा हे आमचे खरे हिरो. बघा हे आमचे मोहिते भाई, म्हणजे कधीच कुठल्याही बाबतीत आम्हाला कुठल्याही प्रकारचं तडजोड करू देत नाही. बघा हे आमच्यासाठी ही गाडी घेऊन कंटिन्यूस फिरत असतात, जेणेकरून कुठल्याही पदयात्रेला त्रास होऊ नये याची पूर्ण खातिरजमा हे करत असतात. ज्याच्यामध्ये आम्हाला लिंबू पाणी ORS, फळं, केळी, संत्री हे सगळं प्रत्येक आमच्या सगळ्या पदयात्रेला हे देत असतात. म्हणजे जणू आम्ही तर पदयात्रा करतोच आहेत, पण हे पण कंटिन्यूस सतत आमच्या सोबतच असतात. खरंच ही साईंची लीला. थँक्यू. आज ये करने के लिए, तपास करने के लिए आज हमारे ब्लॉगर जो है वो इतने थक गए हैं कि आज वीडियो नहीं निकल पाएगा. सो सॉरी गाइज, आज के वीडियो न पब्लिश होने पे. आप अपना प्यार ऐसे ही बरकरार रखिए. कल आपको मिलेंगे. बाय 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 बाय. सगळे पदयात्री आईस्क्रीमची मजा घेत आहेत. साईराम 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 साईराम. सगळे आईस्क्रीमची मजा घेतात. अजून संध्याकाळचा हॉल्ट 8 किलोमीटर लांब आहे. खूप चालायचं आहे. लेट्स सी, बघू आता. शिर्डीच्या वाटेवरती साईंची शीतल छाया, पालखीच्या सहवासात थकली नाही ही काया. शिर्डीच्या वाटेवरती साईंची शीतल छाया, पालखीच्या सहवासात थकली नाही ही काया. झाला वेळा पिसा बाबांचा, झाला वेळा पिसा बाबांचा, साई दर्शनातूर. साईराम साईराम. जस्ट आता आम्ही आमच्या शेवटच्या हॉल्टला पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आज आमचा हॉल्ट कसा आहे. नॅचरल टेंट लावलेला आहे आणि सगळेजण आपापल्या झोपायच्या तयारीत आहेत. हे बघा इथे जेवण बनतंय आणि आता आरती सुरू झाली. आता आरती सुरू झालेली आहे. बघा आरती सुरू झालेली आहे. दादा तर आता इथेच भजन करू आणि जेवू.
सो आजच्या तिसऱ्या दिवसाची सांगता झालेली आहे. तर आता उद्या सकाळीच भेटू, आणि आज खूप जमायला झालंय, खूप मोठा पल्ला होता. तर आता थोडं आम्ही पटकन आरती करून जेवून झोपू. थँक्यू. साईराम.